महाराज की। संत चोखामेळा जन्मभूमी मेहुणा राजावरून चोखोबा ते विठोबा निर्मळ वारी समतेची वारी घेऊन आम्ही जात आहोत। प्रत्येक ठिकाणी या वारीला पहिल्यांदाच वारी हरिभक्तपारायण उगले बाबा यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य गोपाल राजे जाधव साहेब यांच्या व्यवस्थापनात अगदी सुव्यवस्थित निघली आणि सर्व लोकांनी आम्हाला एक चोखोबा भक्त म्हणून छातीशी लावलं, उचलून धरलं। यामध्येच आपले मस्के साहेब सुद्धा आपल्या या वारीला भेट देण्यासाठी आलेले आहेत। जाणून घेऊया त्यांच्याकडून दोन शब्द। सर्वप्रथम मी हरिभक्तपारायण उगले बाबा व त्यांचे सर्व सहकारी आणि प्रमुख प्राचार्य आमचे गोपालजी राजे जाधव साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो की बांधवांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। या वारीला 750 वर्षांची परंपरा आहे आणि खऱ्या अर्थानं जगद्गुरू संत ज्ञानेश्वर माऊलींनी परंपरा सुरू केलेली आहे आणि परंपरा सुरू करत असताना पांडुरंगाच्या दर्शनासाठी ज्या काही पालख्या जातात, मग ज्ञानोबाराय माऊलींची पालखी असेल, तुकोबारायांची पालखी असेल, संत नामदेवाची पालखी आहे, निवृत्तीनाथाची पालखी आहे, मुक्ताईची पालखी आहे, सोपानदादाची पालखी आहे, नामदेवाची पालखी आहे। पण त्या तत्कालीन काळामध्ये संत चोखोबा सुद्धा एक मोठं नाव आहे, परंतु सगळ्या संतांच्या नावानं पालख्या सुरू झाल्या आणि पंढरीच्या दर्शनासाठी सगळी जायला लागली आहे। खरं म्हणजे आपल्या भागाचं दुर्दैव आहे की आपली मायभूमीमध्ये चोखोबाने जन्म घेतला, ज्या पद्धतीनं आपल्या मायभूमीमध्ये जिजाऊने जन्म घेतला, त्याच पद्धतीनं थोर संतानं सुद्धा जन्म घेतला आणि तो संत आपल्या त्या परिसरातील आपल्यामुळं म्हणा किंवा आपल्या सगळ्यांमुळं म्हणा तितक्या नावापुरतं कारण उपेक्षित राहिले की आपण पालखी आजपर्यंत कोणी सुरू करू शकलो नाही। म्हणून मी यांचं धन्यवाद मानतो आणि यांचं अभिनंदन करतो की उगले बाबा असतील, गोपालजी राजेसाहेब असतील व तुमचा संपूर्ण परिवार असेल या पालखीचा, की हे आगळा वेगळा उपक्रम नसून नव्यानं सुरू केलेला उपक्रम आहे। निश्चितपणानं जो बाकी संतांना जो लाभ पालखीसाठी मिळाला तो आपल्याला सुद्धा मिळणार आहे, फक्त आपण आपलं सातत्य ठेवणं गरजेचं आहे। निश्चितपणानं उपेक्षित नावाला संत उपेक्षित नाही, नाव आपण उपेक्षित ठेवलं, ते नाव उज्ज्वल करण्याचा आपण आज एक वसा हाती घेतलेला आहे। निश्चितपणानं मी आपल्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करेल की हा वसा आम्ही आजरामर नव्हे, आमच्या नंतरही जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तो वसा टिकला पाहिजे आणि मोठ्यात मोठा झाला पाहिजे। ज्या पद्धतीने इतर संतांच्या पालखीला जो मान सन्मान आहे तो मान सन्मान माझ्या चोखोबारायांच्या पालखीला मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा मी पांडुरंगाच्या चरणी करेल आणि पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी विनंती करेल की आमच्या सगळ्या भक्तगणांना शक्ती दे, ऊर्जा दे, की ही पालखी जास्तीत जास्त मोठी कशी राहील, याचं नाव लौकिक असं आहे। चोखोबा महाराज की।